जय जय रघुवीर समर्थ। महासंकटी सोडिले देव जेणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे। जया ते स्मरे शैलजा शूलपाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा या आपल्या श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 31 याचं चिंतन करणार आहोत। समर्थ आपल्याला या गेल्या काही श्लोकांपासून एक दशश्लोकी असलेली ही रचना सांगत आहेत। नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। जणू काही समर्थ आमच्या मनाला धारिष्ट देऊ पाहत आहेत की रामाच्या चरणी विश्वास ठेवल्यामुळेच तुला निर्भयत्व प्राप्त होऊ शकेल। आणि आमचं हे मन असं चंचल आहे की ते काही केल्या रामचरणी विश्वास ठेवायला तयार होत नाही। म्हणून समर्थ पुराणातल्या वेगवेगळ्या कथांच्या आधाराने, वेगवेगळ्या दृष्टांताच्या आधाराने हे तत्वचिंतन आम्हाला सांगतायत की नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। गेल्या श्लोकामध्ये देखील समर्थांनी आमच्या मनाला हे धारिष्ट दिलं की समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे। कोण आहे असे या त्रैलोक्यामध्ये जो या समर्थाच्या सेवकाकडे आपली वक्र दृष्टी टाकेल, त्याचं अहित चिंतेल। जयाची लीळा वर्णिती लोक तिन्ही, ज्याचं हे गुणगौरव त्रैलोक्यामध्ये सगळे जण करतात, असा माझा रामराया कधीही आपल्या दासाची उपेक्षा करत नाही, त्याच्या अभिमानाला तो कधी पडू देत नाही। समर्थ आम्हाला या मनाला धारिष्ट देताना आता पुढील श्लोकामध्ये एक दृष्टांत देतात। काय म्हणताय समर्थ? महासंकटी सोडिले देव जेणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे। जया ते स्मरे शैलजा शूलपाणी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी। महासंकटी, देवांवरती अत्यंत मोठं संकट आलं होतं। सगळे देव या रावणाच्या असलेल्या तामसी वृत्तीमुळे, या राक्षसी वृत्तीमुळे भयभीत झाले होते। अशा या देवांना स्वर्गामधून पकडून रावणाने लंकेमध्ये आणून बंदिस्त केलं होतं। अशा या सर्व देवतांना त्यांच्या या भीतीमधून, या संकटामधून, नुसतं साधं संकट नाही, महासंकटी, अशा या महासंकटामधून माझ्या रामाने सोडवलं। का नाही सोडवणार तो राम? कारण तो कसा आहे? प्रतापे बळे आगळा सर्व गुणे। जो अत्यंत महाप्रतापी आहे, जो महाशक्तिमान आहे आणि जो अत्यंत आगळा वेगळा सर्व गुणांनी संपन्न असा माझा राम आहे। अशा माझ्या रामाने सर्व देवतांचं रक्षण केलं, त्यानं महासंकटामधून सोडवलं। म्हणून तर माझी माता पार्वती आणि माझा महादेव निरंतर जया ते स्मरे शैलजा शूलपाणी, निरंतर ज्या रामाचं चिंतन करतात, निरंतर ज्या राम नामाचं स्मरण करतात, खरोखर हे दासा
तू कधीही मनामधून हा विश्वास जाऊ देऊ नकोस की नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. समर्थ आम्हाला या पुराणातल्या कथेच्या आधाराने एक फार मोठं धारिष्ट देत आहेत. बघा, जेव्हा रावण या पृथ्वीवरती आला तेव्हा त्याने खूप मोठी तपस्या केली. बघा, जो रामाचा वैरी म्हणून जन्माला आलाय त्याला देखील तपस्येशिवाय पर्यायच नव्हता. रामाशी वैर करण्यासाठी देखील उपासना हवीच ना, साधना हवीच ना. रावणाने खूप मोठी तपस्या केली आपल्या भावंडांच्या समवेत, विभीषण आणि कुंभकर्णाला घेऊन. ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेवाच्या कडून रावणाने असं वरदान मागून घेतलं. त्याने तर पहिल्यांदा वरदान मागितलं की मला अजरामर करा. पण ब्रह्मदेव म्हणाला की तुला अजरामर असं वरदान मला थेट देता येणार नाही, तुला काही अपवाद सोडून मृत्यू येणार नाही असं वरदान मी निश्चित देऊ शकतो. यावरती रावणाने मला मनुष्य आणि वानर यांच्या व्यतिरिक्त कोणाकडूनही मरण येता कामा नये असं वरदान मागून घेतलं. ब्रह्मदेवाने त्याला तथास्तु म्हटलं. आणि जसं या तपस्येच्या पश्चात हे वरदान मिळालं, रावण हा मदोन्मत्त झाला. त्याला असं वाटू लागलं की जगामध्ये आपल्यापेक्षा आणखीन कोणी सामर्थ्यवान नाहीच. आणि ही वस्तुस्थितीच होती. त्याला मयदानवाने लंकेचं राज्य दिलं, आपली कन्या दिली मंदोदरी, चांगली पुत्र त्याला झालेले आहेत. त्याला मेघनाथासारखा अत्यंत आज्ञाधारक असा राक्षसी पुत्र मिळाला. आणि मग रावणाने आपल्या पूर्वसंचितानुसार जिथं जिथं देवता, जिथं जिथं यज्ञ कार्य, जिथं जिथं वैदिक कार्य चाललंय अशा सगळ्या कार्यांमध्ये विघ्न आणायला सुरुवात केली. त्याने जाऊन सर्वप्रथम कुबेराचं धन लुटून आणलं. त्याचं विमान, पुष्कर विमान त्याने प्राप्त केलं. स्वर्गावरती त्याने हल्ला केला. स्वर्गावरती हल्ला करताच देवतांमध्ये एकच त्रेधा तिरपीट उडाली. देवतांना त्याने बंदी केलं आणि आपल्या तुरुंगामध्ये आणून डांबलं. ग्रंथांमध्ये तर अशा कथा आहेत की कुठल्या कुठल्या देवताला त्याने कुठली कुठली चाकरी करायला लावली. कोणाला प्राणी सांभाळायला लावले, कोणाला गाढवं हाकायला लावली, कोणाला स्वयंपाक करायला लावला. अशा पद्धतीने देवतांना त्याने त्यांच्या या भोगविलासापासून च्युत करून आपल्या लंकेमध्ये आणून डांबून ठेवलं. वेगवेगळ्या प्रकारची कष्टप्रद कामं त्यांना त्यांनी दिली. हनुमंताला जेव्हा सुंदरकांडामध्ये नागपाशामध्ये बांधून मेघनाथ रावणाच्या समोर उभं करतो, त्यावेळेला हनुमंत अत्यंत निर्भयपणे या रावणाच्या सभेकडे बघत असतो. पण त्यावेळेला हनुमंताला काय दिसतं की देवता देखील हात जोडून रावणाच्या समोर मान झुकवून उभे आहेत, चळाचळा कापतायत. त्यांना असं वाटतं की न जाणे आज रावणाची वक्रदृष्टी आपल्यावर पडली तर तो आपला शेवटचा क्षण ठरायचा. कारण तो आपल्या इच्छेने ज्या देवताला मारायचा त्या देवतेला मारायचा, ज्या देवतेला जो कष्ट द्यावासा वाटायचा तो त्या देवतेला तो द्यायचा. आणि अशा पद्धतीने सगळ्या देवतांना त्याने अत्यंत भयभीत करून टाकलं होतं. म्हणून समर्थांनी शब्द वापरलाय महासंकटी. हे अत्यंत मोठं असं संकट त्यांच्यावरती आलं होतं. राम जन्माचा हेतू काय होता? गोस्वामी तुलसीदासांनी फार सुंदर राम जन्माचा हेतू सांगितलेला आहे. विप्र धेनु सुर संत हित लीन मनुज अवतार निज इच्छा निर्मित तनु माया गुण गोपार. विप्र धेनु सुर संत हित, ब्राह्मण, देवता, गोमाता, विप्र धेनु सुर संत हित यांच्या हितासाठी रामाने मनुष्य जन्म घेतला. म्हणजे रावणाचं हे वरदानच एक प्रकारे रामाच्या मनुष्य जन्माचं प्रयोजन होतं. कारण रावणाने मागून घेतलं होतं की वानर आणि मनुष्य यांच्या व्यतिरिक्त मला कोणाकडूनही मृत्यू येता कामा नये. बघा, आमचा हा भगवंत किती चतुर आहे की नाही. हिरण्यकश्यपूने देखील मागून घेतलंच होतं ना की मला घरात नाही, अंगणामध्ये नाही, मला दिवसा नाही, मला रात्री नाही, मला शस्त्रांनी नाही, अस्त्रांनी नाही, मला मनुष्याकडून नाही, प्राण्याकडून नाही. किती विचित्र असं हे वरदान होतं. मला यांच्या कोणाकडूनही मृत्यू येता कामा नये.
प्रतापे बळे आगळा. हा आगळा शब्द समर्थांनी यासाठी वापरलाय की त्या प्रल्हादाच्या याचनेसाठी भगवंताने केवढा विलक्षण देह धारण केला नृसिंहाचा. प्रतापे बळे आगळा सर्व गुणे. भगवंत आपल्या या भक्ताला त्याच्या सर्व प्रकारच्या असलेल्या संकटांमधून सोडवण्यासाठी ही चतुराई वापरतो, त्याचं रक्षण करतो. आणि मग या रामाने देखील मनुष्य देह धारण केल्या, मनुष्य लीला केल्या. मनुष्याप्रमाणेच त्याने अयोध्येमध्ये या घडलेल्या शापनाट्यामधून, या कैकेयीने मागितलेल्या वरदानांमुळून अयोध्येचा त्याग करून तो वनामध्ये आला. तो भिल्लांचा झाला, कोळ्यांचा झाला, तो वानर अस्वलांचा झाला. आणि त्याने शेवटी सेतुबंधन करून लंकेवरती हल्ला केला. सगळ्या देवतांना त्यांनी मुक्त केलं. महासंकटी सोडिले देव जेणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे. अशा देवतांचं रक्षण करणारा माझा राम आहे. सज्जनो, देवतांचं रक्षण करणं हा भगवंताचा मोठा गुणधर्मच आहे. पण इथं देवता म्हणजे केवळ स्वर्गामधल्या भोगवादी देवता एवढंच समर्थांना अपेक्षित आहे का? काय झालं, मला काही दिवसापूर्वी एका भगिनीचा मेसेज आला होता आणि त्या मला म्हणत होत्या की दादा, आम्ही नामस्मरण करतो, आम्ही रामाचं नाम घेतो, आम्ही जगाच्या दृष्टीने असे बावळट का ठरतो बरं? आम्हाला उपेक्षा का बरं प्राप्त होते? आमच्यावरती संकट का बरं येतात? सज्जनो, मला या प्रश्नाचं उत्तर देताना या श्लोकाचा आधार आपल्यासाठी घ्यावासा वाटतो. कारण महासंकटी सोडिले देव जेणे, इथं देव या शब्दामध्ये दैवी गुण हे समर्थांना अभिप्रेत आहे. जो सत्वगुण आहे आमच्या जीवनामधला, त्या सत्वगुणाचं रक्षण करणारा हा राम आहे. कसं आहे माहिती का? या सृष्टीमध्ये तमोगुण हा प्राबल्यानी आहे, त्याच्या पाठोपाठ रजोगुण आहे आणि अत्यंत अल्प अशा संख्येने सत्वगुण या सृष्टीमध्ये नांदतो. सत्वगुणाच्या लोकांना अर्थातच या तमोगुणाच्या लोकांच्याकडून प्रादुर्भाव सहन करावा लागतो. कारण तमोगुणाच्या लोकांना नेहमी एक भीती असते. सत्वगुण कसा आहे? एखाद्या चिंगारी सारखा आहे. जसं एखाद्या गवताच्या पिंडीला एक छोटीशी ठिणगी देखील आग लावून भस्मसात करू शकते, त्याप्रमाणे तमोगुण हा जरी खूप मोठ्या प्रमाणात असला तरी सत्वगुणाची एक ठिणगी देखील त्याचं भय या तमोगुणाला वाटत असतं. आणि त्यामुळे तमोगुणाचं एकच कार्य चालतं की जिथं जिथं सत्वगुण उदय पावेल तिथं तिथं त्या गुणाला दाबून टाकायचं. त्या गुणाचं काही केल्या उद्दीपन होऊ द्यायचं नाही, कारण तो सगळ्यात जास्त त्याला घाबरत असतो. माझी माऊली हरिपाठामध्ये हेच म्हणते ना की तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामी केले जपता हरी. या सत्वगुणाचा एक छोटीशी ठिणगी देखील सर्व पातकांना जाळून टाकू शकते. त्यामुळे या आजच्या काळामध्ये देखील 2025 मध्ये देखील ज्याच्या हृदयामध्ये सत्वगुण प्रगट होऊ लागेल, ज्याच्या गुणामध्ये सत्वगुणाचं उद्दीपन होऊ लागेल, त्याला अंतर्बाह्य महासंकटांना सामोरं जावंच लागतं. मी अंतर्बाह्य हा शब्द वापरला कारण त्याच्या हृदयामधले देखील तमोगुण त्याच्यावरती हल्ला करतात. अनेक लोक म्हणतात ना, आम्ही नामस्मरणाला बसलो की मनामध्ये असे काही काही विचार यायला लागतात की जे विचार इतर वेळेला आमच्या मनात येत देखील नाहीत. याचं कारणच असं आहे की तुम्ही या सत्वगुणाची साधना करताय, सत्वगुणाला पुष्ट करण्याचा प्रयत्न करताय. अशा वेळेला या सत्वगुणाला एक प्रकारे हा तमोगुण आतून देखील भीती दाखवून आपल्याला त्याच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करतो. पण जर निष्ठेने नेमाने तुम्ही या सत्वगुणाची अर्थात भगवंताची उपासना करत असाल तर बाहेरून देखील असे प्रसंग येतात. अनेक माता भगिनींची तक्रार असते की घरामध्ये वातावरण अध्यात्माला प्रतिकूल आहे. नवरा मला उपासना साधना करायला लागला की काही ना काहीतरी घालून टाकून बोलायला लागतो. हे वय आहे का? हे करायचे दिवस आहेत का? आत्ता संसारामध्ये लक्ष दे, असे निवृत्तीचे वेध लागू शकतात, वगैरे वगैरे गोष्टी सांगितल्या जातात. सज्जनो, पण एक गोष्ट आहे, ज्याने आपल्या जीवनामध्ये हा सत्वगुण सांभाळायचं ठरवलं ना,
त्याच्यावरती संकटांचा कदाचित फार मोठा पूर येऊ शकेल त्याच्या हृदयामध्ये, बाह्यांगाने देखील त्याच्यावरती संकट येऊन आदळतील, पण जर तुमची निष्ठा प्रबळ असेल तर त्या निष्ठेच्या पायी त्या रामाला या महासंकटामधून तुम्हाला सोडवावंच लागतं, कारण ते रामाचं ब्रीद आहे, महासंकटी सोडिले देव जेणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे. आणि माझ्या रामाला हा आगळा शब्द जो वापरलाय ना, त्याच्यामध्ये साम दाम दंड भेद या सगळ्या कूटनीती राजनीती या सगळ्याचा समावेश होतो. माझा राम कधी चर्चा करून सामोपचाराने प्रश्न सोडवेल. जर त्याने प्रश्न नाही सुटला, जर युद्ध करायची वेळ आली तर माझा राम युद्धासाठी उभा राहील. माझा राम प्रेमाने समोरच्या व्यक्तीला जिंकून घेईल. कुठल्याही पद्धतीने राम या दैवी गुणाचं रक्षण केल्याशिवाय राहत नाही, कारण त्याला या देवतांच्या विषयी अत्यंत प्रेम आहे, या सत्वगुणाच्या विषयी अत्यंत प्रेम आहे. जया ते स्मरे शैलजा शूल पाणी. बघा, समर्थांचा आराध्य जो आहे तो महादेव आहे, महादेव आणि माता पार्वती. कारण आपण समर्थांच्या आरतीमध्ये देखील हेच म्हणतो ना की साक्षात शंकराचा अवतार मारुती, अशी परंपरा आहे आमच्या समर्थांपर्यंत आलेली. त्यामुळे महादेव देखील निरंतर रामाचं स्मरण करत असतो. तो नीळकंठ, आपल्या कंठाशी असलेलं हे हलाहल निरंतर या राम नामाच्या आधाराने त्याचा तो दाह शमवत असतो. पण इथं केवळ हा पौराणिक आधारच नाहीये, तर सज्जनो, हा तमोगुणाचा प्रतिपालक आहे महादेव आणि माता पार्वती. तमोगुणाचा प्रतिपालक काय आहे या विश्वामध्ये? हा जो तमोगुण आहे, जो या सत्वगुणावरती एक प्रकारे अधिराज्य करू पाहतोय, त्याला संपू पाहतोय, परंतु या तमोगुणाचा प्रतिपालक महादेव देखील निरंतर त्या रामनामाचं स्मरण करतो. अशा या रामनामाचं स्मरण जो महादेव करतो, त्यातून पसायदानातली ओवी डोळ्यासमोर येते की दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. तमोगुण संपता कामा नये. तमोगुण हा या सृष्टीचा एक अत्यंत अविभाज्य असा घटक आहे, परंतु या तमोगुणामध्ये या दुरितांचं हा जो दुष्टपणा आहे, हा दुष्टपणाच जणू काही दूर करण्याचं शास्त्र म्हणजे हे महादेव आणि माता पार्वतीच्या हृदयामध्ये निरंतर चालू असलेलं रामनाम आहे. या रामनामाच्या आधाराने सामान्य जीवाला एक फार मोठा आधार मिळतो की जीवनात जेव्हा संकट येतील, जीवनामध्ये जेव्हा दुःख होईल, जीवनामध्ये जेव्हा हलाहल प्राशन करावं लागेल, त्यावेळेला आपण देखील महादेवाचंच अनुगमन करावं. महादेवाप्रमाणे आपण देखील या कंठाशी रामनाम धारण करावं. रामनाम आपल्या जीवनामध्ये धारण केलं असता कदाचित संकट आमची मिटणार नाहीत, परंतु संकटाची दाहकता मात्र निश्चित मिटेल. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश आहे. माझे नाथ म्हणतात, भोग संपता कामा नये. भोग असू द्या, प्रारब्ध जसा असेल तसा असू द्या, पण भोगाचा त्रास मात्र निश्चित संपू शकतो. त्यामुळे महादेव आणि माता पार्वती ज्या या नित्य रामनाम स्मरणाचा आग्रह धरतात, ज्या या नित्य रामनाम स्मरणाला ते आपल्या कंठाशी धारण करतात, तोच दैवी गुणाचं संगोपन करणाऱ्या जीवाने आपल्या हृदयात धारण करावा. जेव्हा जेव्हा आपल्या सत्वगुणांवरती या तमोगुणांचा हल्ला होईल, जेव्हा जेव्हा ही संकट आमच्या जीवनामध्ये येतील, त्या वेळेला प्रल्हादाप्रमाणे आपण त्या नारायणाचा आश्रय घ्यावा, त्या रामनामाचा आश्रय घ्यावा. ते रामनामच आम्हाला या संकटांमधून तारून नेईल. जगामध्ये कितीही मोठं जरी संकट आलं आणि जर आपली निष्ठा, आपला विश्वास जर बळकट राहिला, तो राम आम्हाला निश्चित या संकटांमधून पार नेईल. हा दृढ विश्वास हे मना कधी ढळू देऊ नकोस, हे समर्थांचं सांगणं. सज्जनो, पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय राम.